काल महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात सर्वात कमी मतदान झालंय। ठाणे आणि कल्याणमध्ये कमी मतदानाची नोंद होतीये। विशेष बाब म्हणजे आतापर्यंत झालेल्या 5 टप्प्यात सगळ्यात कमी मतदान डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण डोंबिवली मतदारसंघात झालं। कल्याण डोंबिवलीत केवळ 47.8% मतदान नोंदवलं गेलं, तर ठाण्यामध्ये 49.81% मतदान झालंय। त्यामुळे ही घसरलेली टक्केवारी चिंताजनक मानली जाते। पुन्हा एकदा आपण निलेशकडे जातोय। निलेश, हे दोनही मतदारसंघ मुख्यमंत्र्यांशी खूप जवळून निगडीत मतदारसंघ आहेत। एक त्यांचं होम ग्राउंड आहे ठाणे आणि दुसरीकडनं त्यांचे चिरंजीव खासदारकीसाठी उभे आहेत। या दोनही मतदारसंघामध्ये नेमकं काय काल घडलं ज्यामुळे इतकी टक्केवारी कमी पाहायला मिळाली? खरं तर निवडणूक आयोगाच्या वतीने जास्तीत जास्त मतदान करावं यासाठी प्रयत्न करण्यात येत होते। स्वतः मुख्यमंत्री देखील आवाहन करताना आपल्याला पाहायला मिळत होते। मात्र काल ज्या पद्धतीने मतदान होणं अपेक्षित होतं ते झाल्याचं पाहायला मिळालं नाहीये। ज्ञानदा, यातली प्रमुख अडचण प्रामुख्याने जर आपण पाहायला गेलं तर अनेक लोकसभा मतदारसंघांमध्ये ज्या ठिकाणी मतदानासाठी बूथ तयार करण्यात आले होते त्या ठिकाणी जे काही नियम आहेत त्या नियमांचा फटका मतदारांना बसल्याचं पाहायला मिळालं। अनेक ठिकाणी मोबाईल आत घेऊन जाऊ नका अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आल्यामुळे अनेकांची मोठी अडचण झाल्याचं पाहायला मिळालं। कामावरून येणारे चाकरमानी देखील होते। वेगवेगळ्या ठिकाणाहून मतदानासाठी खास करून आपल्या मतदान केंद्रावर जाणारी मंडळी देखील होती। या मंडळींना याचा फटका बसल्याचं पाहायला मिळालं। अचानक मोबाईल असतील किंवा आपल्या वस्तू ज्या आहेत त्या बाहेर कुठे ठेवायच्या हा प्रश्न होता आणि त्यामुळे अनेकांना लांबच लांब रांगा आणि मोबाईल ठेवताना येणाऱ्या अडचणी ह्या गोष्टी पाहता कुठेतरी मतदान टाळल्याचं देखील आपल्याला काय पाहायला मिळालं। दुसरी एक अधोरेखित करण्यासारखी बाब अशी आहे की जर 2019च्या मतदानाच्या आकडेवारींचा जर तुलना आपण केली तर काल ठाण्यामध्ये 49.81% मतदान झालेलं आहे आणि मागच्या वर्षी 2019ला 19.48% मतदान झालं होतं। त्यामुळे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये त्या मतदान जे आहे ते जवळपास असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अशाच पद्धतीची परिस्थिती कल्याणमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते। कल्याणमध्ये मागच्या वेळी 2019ला 45% मतदान झालं होतं, काल 47% मतदान झालेलं आहे। मात्र त्यावेळेच्या परिस्थितीत जर आपण पाहिली तर त्यावेळेस मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे नव्हते। आता मात्र मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे आहेत, त्यामुळे आकडेवारी वाढणं कुठेतरी अपेक्षित होतं। मुख्यमंत्र्यांच्या होम ग्राउंडवर आकडेवारी वाढेल आणि महाराष्ट्रभर तो संदेश जाईल अशा पद्धतीचा एक प्रयत्न होता। मात्र तसं होताना आपल्याला पाहायला मिळालं। कालचा उन्हाचा फटका, निवडणूक आयोगाचे नियम आणि लांबच लांब रांगा म्हणजेच ढिसाळ नियोजन या अशा महत्त्वाच्या गोष्टींचा काल फटका मतदारांना बसल्याचं ज्ञानदा आपल्याला पाहायला मिळालं। आणि कल्याणमध्ये अनेक मतदारांची नावं सुद्धा मतदार यादीतनं गहाळ होती, त्यामुळे सुद्धा मतदानाचा टक्का घसरल्याची बाब समोर येते। निलेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।